क्रमांक 1. लिंबू रस साठवण्यासाठी लिंबाचे छोटे छोटे तुकडे करून आईस ट्रेमध्ये घाला आणि फ्रीजमध्ये साठवा. गरजेप्रमाणे एका वेळेस एक घन वापरा. टीप क्रमांक 2. ओल्या नारळाचा काढलेला चव ताजा ठेवण्यासाठी त्यामध्ये चिमूटभर साखर टाका आणि हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये ठेवा. टीप क्रमांक 3. सुपारी किंवा ड्रायफ्रूट चिरताना अधिक सोपे होण्यासाठी चिरण्यापूर्वी ते फ्रीजमध्ये ठेवा. टीप क्रमांक 4. तांदळाला कीड लागू नये यासाठी तांदळाच्या डब्यात कोरड्या लाल मिरच्या ठेवा. यामुळे तांदूळ सुरक्षित राहील. टीप क्रमांक 5. पदार्थांना कृत्रिम रंग टाळण्यासाठी नैसर्गिक रंग वापरा. पदार्थांना रंग आणण्यासाठी बीट, गाजर, पालक किंवा हळदीचा नैसर्गिक रस वापरा. टीप क्रमांक 6. दाताला कीड लागल्यामुळे दात दुखत असतील तर गरम पाण्यामध्ये तुरटी फिरवून त्या पाण्याने गुळण्या कराव्यात. यामुळे दातदुखीपासून थोडा आराम मिळतो. टीप क्रमांक 7. केस पांढरे होत असतील तर कढीपत्त्याची पेस्ट दह्यात मिक्स करून केसांच्या मुळांना लावल्याने केस पांढरे होणे मुळातूनच थांबते. टीप क्रमांक 8. लिंबू कडक झाला असेल तर तो 5 ते 10 मिनिटं कोमट पाण्यामध्ये ठेवावा. यामुळे लिंबू पिळणे सोपे होईल. टीप क्रमांक 9. दूध उकळल्यानंतर त्यात थोडे तांदळाचे दाणे टाकल्यास दूध लवकर खराब होत नाही. टीप क्रमांक 10. भात बनवताना त्यामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब आणि 1 चमचा तूप टाकावे. यामुळे भात चांगला फुलतो. टीप क्रमांक 11. लोणी काढताना चमचाभर साखर घालून फेटल्यास लोणी जास्त निघते. टीप क्रमांक 12. गुडघे दुखत असतील तर उकडलेला बटाटा स्मॅश करून गुडघ्यावर बांधावा. 3 दिवसात गुडघेदुखी थांबते. टीप क्रमांक 13. जर तुमच्या आयब्रो जास्त विरळ असतील तर झोपताना आयब्रोला ॲलोवेरा जेल किंवा कस्टर्ड ऑइल लावून झोपावे. असे नियमित केल्यामुळे आयब्रो हळूहळू वाढू लागतील. टीप क्रमांक 14. रोजच्या आहारामध्ये 1 टोमॅटो असणं खूप आवश्यक आहे. रोज 1 टोमॅटो खाल्ल्यामुळे किडनी स्टोनची समस्या कधीच होत नाही. टीप क्रमांक 15. तोंडामध्ये फोड आला असेल तर त्यावर कोरफड किंवा इलायची पावडर मिक्स करून ती पेस्ट फोडावर लावावी. यामुळे तोंड येण्यापासून बचाव होतो. कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये.